दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होणार आहे। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान होणार आहे। मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये आज मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, दिल्लीमध्ये आज 70 जागांसाठी मतदान होणार आहे। भाजपला या निवडणुकीमध्ये खूप मोठा जोर लावलेला होता, काही करून दिल्ली जिंकायची यासाठी महाराष्ट्रातले नेते सुद्धा दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी गेलेले होते। तर आपने सुद्धा जोर लावलेला आहे, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? नक्कीच दिल्ली विधानसभा इथे आपण बघितलं तर जिथे आता काहीच वेळात निवडणूक इनफॅक्ट सुरू झाली आहे। सध्या मी न्यू दिल्लीच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे, जिथे माजी मुख्यमंत्री विरोधात म्हणजे माजी मुख्यमंत्री म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश सिंग वर्मा जे दुसरे मुख्यमंत्री आहेत त्यांचे पुत्र आणि बरोबरच संदीप दीक्षित जे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आहेत त्यांचे पुत्र, या तिघांची एक टफ फाईट इथे दिसून येते। लेडी अरविंद सेकंडरी स्कूल हे आहे नवी दिल्लीमध्ये, जिथे 11 वाजता अरविंद केजरीवाल स्वतः इथे पोहोचणार आहेत। आपल्याला माहिती आहे की कशा प्रकाराने एक सध्या मॅक्झिमम ज्या 70 जागा आहेत तिथे त्रिकोणी लढाई दिसून येते। खास करून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्या विरोधात एक टफ फाईट दिसून येत आहे, पण तसंच काँग्रेस आणि त्यांचं एक्झिस्टन्स पण कुठे ना कुठे दर्शित होतं आहे। आता सध्या ज्या नवी दिल्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे इथे वेगवेगळ्या खासदार, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईज या सगळ्यांचे घर आहेत आणि तिथेच लक्ष देऊन कशा प्रकाराने एक ही लढाई होणार यावर लक्ष आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक ही सोपी निवडणूक नसून आपण बघितलेलं की काल रात्रपर्यंत आरोप प्रति आरोप आम आदमी पार्टी आणि भाजपच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात होत होतं। काल रात्री आपण बघितलेलं अरविंद केजरीवाल स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या तिथे ऑफिसमध्ये गेलेले आणि त्यांनी तिथे जाऊन आपले मुद्दे ठेवलेले। मुद्दे म्हणजे हेच, त्यांचं हे म्हणणं आहे की दिल्लीची जी पोलीस आहे आणि बरोबरच भाजप ह्यांचे साठेगोटे आहेत आणि जागोजागी त्या वेगवेगळ्या लेवलवर लोकांवरती दबाव टाकतात असे आरोप होते। तसंच भाजप यांचं हे म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल हे नेहमी वेगवेगळ्या मुद्द्याने रडत असतात आणि ते हारणार आहेत असं त्यांना कुठे ना कुठे माहिती आहे आणि म्हणूनच ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये गेलेले। सध्या एक ही जिथे मोठी आणि इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएन्सी आहे, इनफॅक्ट टॉप मोस्ट आहे, ज्याचे जिथे सगळ्यांची नजर ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे म्हणजेच नवी दिल्ली, तशाच वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी पण मोठे आहेत जिथे आम आदमी पार्टीने आपले जे मंत्री होते, मग ते मनीष सिसोदिया म्हणा किंवा वेगवेगळे जे म्हणा त्यांना कॉन्टेस्ट केला आहे। तसंच वेगवेगळ्या जागी खासदारांना उभं केलं आहे ते म्हणजे भाजपने आणि काँग्रेसही मागे राहिली नाही आहे, कारण की वेगवेगळ्या जागी प्रियंका गांधी वाड्रा यांनी रॅलीज केल्यात आणि आपल्या ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांना कुठे ना कुठे सपोर्ट केला आहे। तर त्रिकोणी लढाई दिल्ली विधानसभाची यावेळेस खूप वेगळी आहे। लास्ट 2 वेळा आपण बघितलेलं आम आदमी पार्टीने कशा लेवलवर एका साईडने मार्जिन आणि मेजॉरिटी दाखवलेली, यावेळेस कसा तो असेल, काय एक समीकरण असेल यावर सगळ्यांचं लक्ष आहे। कारण की नुसतं दलित आणि मुस्लिम वोट्सच नाही आणि त्यांचंच डिव्हिजन नव्हे, तर यावेळेस मिडल क्लास ही खूप वोकल राहिला आहे आणि त्यांनीही आवाज ऐकलात आणि खास करून रेवडी कल्चर किंवा फ्री बीज ह्याच्यावरती ही चर्चा झाली आहे। म्हणजेच मिडल क्लास यांनी हे सांगितलं आहे की रेवडी कल्चर नको, आम्हाला फ्री बीज नको, पण बरोबरच जे एक नॉर्मल डेव्हलपमेंट आहे, जे एक बेसिक डेव्हलपमेंट एका राजधानी कॅपिटलसाठी लागतं ते तरी सुद्धा नवी दिल्ली किंवा दिल्लीमध्ये दिसायला पाहिजे अशी त्यांची माग आहे। सगळ्यांचं लक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज जिथे इथे निवडणूक होत आहे तिथेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला पण पोहोचले आहेत आणि तिथे ते जे आहे स्नान पण करणार आहेत। आता दिल्लीचा मतदार नेमका कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।